गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तुम्हाला आजचा दिवस मैत्रिणींनो छान जाओ, आनंदाचा जाओ. देवपूजा ही आवरली मैत्रिणींनो. आता भांडी लावायची मला. गॅस वटा सगळा क्लीन केला, फरशा पुसल्यात, हॉल राहिलाय मैत्रिणींनो. हॉल मध्ये जरा निवांतच आवराव. दळण आणलं मैत्रिणींनो आमच्या मावशीनं. ठेवलाय डब्बा. त्याच्यात मैत्रिणींनो थोडी हळद घालायची, चमचाभर हळद, थोडं तेल टाकायचं. वरण इतकं भारी होते ना, तुम्ही एका दिवशी करून बघा. मला आज मुगाचं वरण करायचं होतं पण लक्षातच नाही. मुगाचं वरण इतकं भारी लागतंय ना मैत्रिणी टेस्टला. आणि त्यात थोडी डाळ भाजून घेतली ना, आणि ॲसिडिटी सुद्धा होत नाही. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे का, काय करायचं, थोडं टमाटर घालायचं, छान होते. छोटी समय ही फुलवाती लावायला काढली मी, काही चांगली घासली नाही बाई. उदबत्तीचं स्टँड. आज करणारी मैत्रिणींनी आज भाजीला ह्या भेंडी कालच होती, पुन्हा बटाटे आणि वांगे.
आणि फ्लावर आणला होता मैत्रिणीनं, इतका खराब निघाला ते फ्लावर. तेवढे पैसे गेले माझे वाया. 30 रुपये पाव आहे फ्लावर आमच्या इकडे. सगळ्या भाज्या महागल्या. शिमला मिरची मैत्रिणीनं, शिमला मिरची करते, छान आहे, छोटे छोटे एकदम मस्तपैकी. मसाला भरून करायची, इतकी छान होती ना. चला तर मैत्रिणीनं, मग काय करायचं, ह्याला असं चिरून घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं, तुम्हाला सांगते. आणि मसाला घ्यायचा मैत्रिणीनं, खोबरं, थोडं अद्रक, लसूण, कांदा, टमाटर सगळ्याची पेस्ट करायची. थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि ते ह्याच्यात भरून घ्यायचं. आणि ते नुसतं असं तेलात टाकायच्या मिरच्या सुक्या.